1 2 3 4 या पद्धतीने हे 4 बाय 4चं अंतर आहे 2 झाडांमधलं आणि 2 लाईनमध्ये 12 फुटाचं अंतर. इथे जास्त अंतर सोडलेलं आहे, तिथे कमी आहे ना? नाही सर, अच्छा, तिथे आहे, तिथे 4 बाय 4 आणि मध्ये 12 फूट आहे. इथे तसं आहे, फक्त 2 याच्यामधले 8 फूट आहे. अशा पद्धतीमध्ये केलेलं आहे. आणि आता हे नवीन झाड लावलेलं आहे. मेन मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन फार हलकी आहे. तर जमीन हलकी असल्यामुळे मुळात ह्या जमिनींमध्ये झाडांची वाढ जी आहे ती मर्यादित होते किंवा झाडांची वाढ आपल्याला कंट्रोल करणं सोपं जातं. काळ्या जमिनीमध्ये ते आपण प्रयोग करू शकत नाही, कारण वाढ झपाट्याने त्या ठिकाणी होते. आणि हाय डेन्सिटीमध्ये तसा तो प्रयोग जो आहे हा सक्सेसफुल झालेला आहे. आणि ज्यांच्याकडे मी जसं नेहमी मगाशी सांगितलं तसं की ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे किंवा जे शेतकरी नव्याने डाळिंब शेती करू इच्छिता पण क्षेत्र कमी आहे किंवा अर्धा एकर 1 एकरपासून ज्यांना सुरुवात करायची आहे आणि पण जास्त झाडं लावण्याची इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी हे असे प्रयोग जे आहे हे फायदेशीर ठरू शकतात. अशा पद्धतीमध्ये जर लागवड केली आणि व्यवस्थित पद्धतीमध्ये यांची वेळोवेळी छाटणी केली, व्यवस्थित पद्धतीमध्ये वेळोवेळी मेंटेनन्स जर केला, तर या पद्धतीमध्ये सुद्धा डाळिंब शेती यशस्वी होती. याचं उदाहरण जे आहे आपण वरील बागेमध्ये बघितलं. धन्यवाद. दुसरी का त्यांचं म्हणजे मला आलेला अनुभव असा परत